पुण्यातून जप्त केलेले ड्रग्ज गोव्यात देखील पाठवण्यात आले होते अशी माहिती समोर आली आहे। मोठ्या प्रमाणात ड्रग्ज गोव्यात देखील पाठवण्यात आल्याची माहिती आहे। सोबतच पुण्यातील ड्रग्ज दिल्ली वाया पंजाब आणि हरियाणामध्ये गेले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। वेतनात वाढ आणि वसतिगृहाची दुरुस्ती यासह विविध मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यामुळे राज्यातील निवासी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारलाय। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील जवळपास 532 निवासी डॉक्टरांनी या संपामध्ये सहभाग घेतला। यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता वर्तवली जात असून रुग्णांचे हाल होण्याची शक्यता आहे। लोकसभेच्या निवडणुकीसाठी जवळपास 11 ठिकाणचे उमेदवार निश्चित करून प्रचारात आघाडी घेतलेल्या उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसलाय। पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि पक्षाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी त्यांचा राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवलाय। मुंबईच्या कार्यालयामध्ये बसून विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर या मनमानी कारभार करत असून त्यांनी संघटना विस्कळीत केली। तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या शब्दाला त्या किंमत देत नाहीत असा घणाघाती आरोप केलाय। गोमांस विक्री करणाऱ्या 2 जणांना पोलिसांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले। सातपूर परिसरामध्ये एका रिक्षातून गोमांस विक्री करत होते। विशेष पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करत दोघांना ताब्यात घेतले। रईस खान जुबेर कुरेशी या दोघांना ताब्यात घेण्यात आले। अहमदनगर जिल्हा पोलीस दलात 109 नवीन वाहनांची भर पडली आहे। 3,60,00,000 रुपये किमतीच्या या वाहनांमध्ये 35 बोलेरो, 5 न्यू बोलेरो, 5 स्कॉर्पिओ आणि 1 थार अशी 46 चारचाकी वाहनं आहेत। याबरोबरच 63 दुचाकी देखील पोलीस दलाला देण्यात आलेल्या आहेत। जिल्हा नियोजन आणि गृह विभागाकडून ही वाहने जिल्हा पोलीस दलांना देण्यात आली आहेत। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते वाहनांच्या चाव्या जिल्हा पोलीस दलाला सुपूर्द करण्यात आल्यात। मोठ्या संख्येने मिळालेल्या या वाहनामुळे पोलीस दलाची गती वाढणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यामध्ये पाणी कपात होणार की पाणी बचतीसाठी पुणे महापालिकेला काय उपाययोजना कराव्या लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पुण्यामध्ये शनिवारी कालवा समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे। पावसाने ओढ दिल्यामुळे धरणामधील पाणीसाठा कमी झालाय। भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचं दीर्घ आजाराने निधन झालं। वयाच्या 59व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। राजेंद्र पाटणी हे कारंजा विधानसभा मतदारसंघातून आमदार होते। गेल्या 2 ते 3 वर्षापासून ते आजारी होते। त्यांच्यावर मुंबईमध्ये उपचार सुरू होते। वर्ध्यामध्ये एक मद्यधुंद महिला पोलिसांच्या कारने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली। या धडकेमध्ये 2 जण जखमी झालेत। नागरिकांनी महिला पोलिसाला थांबवत जाब विचारला असता महिला पोलीस कर्मचाऱ्याने उलटा रुबाब दाखवत तिथून पळ काढला। या प्रकाराबाबत रामनगर पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असल्याची माहिती आहे। मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये आज पुणे विद्यापीठावर विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी धडक मोर्चा काढला जातोय। हा मोर्चा सेनापती बापट रोड ते पुणे विद्यापीठ या दरम्यान काढला जातोय। हा रस्ता पुण्यातील सर्वाधिक वर्दळ असणाऱ्या रस्त्यांपैकी एक असल्याने मोठी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होतीये। भाजपा खासदार सुजय विखे आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यातील राजकीय शीतयुद्ध सर्वश्रुत आहे। कांदा निर्यात बंदी उठवल्यावरून खासदार सुजय विखे आणि आमदार राम शिंदे यांच्यातील मतभेद पुन्हा समोर आलेत। गोरगरीब आदिवासी शेतकरी कामगार शेतमजुरांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येते। नाशिकच्या सुरगाण्यातील गुजरात सीमेवरील बर्डीपाड्यापासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभेच्या वतीने माजी आमदार JP गावित यांच्या नेतृत्वाखाली पायी लॉंग मार्च काढण्यात आला। गावगावी मुक्काम करून 26 फेब्रुवारीला हे लाल वादळ नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत महामुक्काम आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आलाय।
प्रसिद्ध कवी, गझलकार, लेखक दीपक करंदीकर यांचं निधन झालंय. वयाच्या 69व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास असलेले करंदीकर गेल्या 8 दिवसांपासून आजारी होते. खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना बुधवारी मध्यरात्रीनंतर त्यांची प्राणज्योत मालवली. करंदीकर यांच्या पार्थिवावर गुरुवारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरामधील उद्धव ठाकरे यांचा दौरा रद्द करण्यात आलेला आहे. उद्धव ठाकरे 24 तारखेला जनसंवाद मेळाव्याला संबोधित करणार होते. मराठा आरक्षणासंदर्भात चक्काजाम आंदोलनामुळे उद्धव ठाकरे यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती आहे. येत्या 24 तारखेला सर्वत्र मराठा आंदोलक चक्काजाम करणार असल्याने दौरा रद्द केल्याचं समजतंय. छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन झालं. जिल्ह्यामध्ये त्यांच्या हस्ते विविध कामांचं उद्घाटन होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक देखील ते घेणार आहे. त्यानंतर गंगापूर येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं उद्घाटन करणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्यव्यापी संविधान गौरव मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी जिल्ह्यातील 4 प्रभारी अधिकाऱ्यांना हिसका दाखवलाय. 112 क्रमांकावर नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारींना जलद गतीने प्रतिसाद न देणाऱ्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांची नियंत्रण कक्षामध्ये बदली करण्यात आली आहे. धुळे शहर, धुळे तालुका, दोंडाईचा आणि निजामपूर पोलीस ठाण्यातल्या प्रभारी अधिकाऱ्यांची बदली नियंत्रण कक्षात पुढील आदेशापर्यंत करण्यात आली आहे. तसेच या जिल्ह्यातील 3 पोलीस कर्मचारी देखील 112 क्रमांकाच्या कॉलला प्रतिसाद न दिल्यामुळे निलंबित करण्यात आले. राशप गटाला अखेर निवडणूक आयोगाकडून चिन्ह मिळाले. राशपला तुतारी चिन्ह मिळाले असून निवडणुकांसाठी सामोरे जाण्यासाठी राशप गट तयार झालाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटाला घड्याळ मिळालं होतं आणि राशपला नवीन पक्षासाठी अर्ज करावा लागला होता. त्यानंतर आता त्यांना चिन्ह मिळालंय. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. आनंदाची अनुभूती देणारे चक्री भजन विठ्ठल मंदिरामध्ये संपन्न झाले आणि माघी यात्रेची सांगता झाली. लातूरच्या गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडे गेल्या 300 वर्षापासून माघी यात्रेच्या निमित्ताने मंदिरात चक्री भजन करण्याची परंपरा आहे. संसाराच्या फेऱ्यातून भयमुक्त होत केलेल्या भजनाला चक्री भजन म्हणतात. उभं राहून नृत्य करत तर बैठ्या पद्धतीने चक्री भजन केलं जातं. हे चक्री भजन नुकतंच विठ्ठल मंदिराच्या सभा मंडपामध्ये संपन्न झालंय. यावेळी हजारो भक्तगण या भजनाचा आनंद घेण्यास उपस्थित होते. सुप्रिया सुळे या आज बारामती दौऱ्यावर आहेत. कसबा या ठिकाणी श्री गाडगेबाबा महाराज जयंतीनिमित्त स्वच्छता आणि साडी वाटप कार्यक्रम, अमराई हाऊसिंग सोसायटी शाखा उद्घाटन आणि स्वच्छता मोहीम सांत्वन भेटी देणार आहेत. त्याचबरोबर सायंकाळी पानगल्ली बारामती येथे युथ मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याला सुप्रिया सुळे मार्गदर्शन करणार आहेत. सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या उपस्थितीमध्ये विविध रस्त्यांची भूमिपूजने पार पडली. तसेच शहर कार्यालयामध्ये महिलांना नियुक्तीपत्र देखील त्यांच्या हस्ते वाटण्यात आलं. लोकसभेचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांची गुप्त भेट झाली. त्यामुळे पुरंदर तालुक्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पुरंदरच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या निवासस्थानी तब्बल 2 ते 2.5 तास विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खलबत केली.
नवी मुंबई परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांमध्ये वारंवार होणाऱ्या मारहाणीच्या घटनांमुळे भीतीचं वातावरण पसरलं असून कर्मचाऱ्यांनी उरणला जाणारी बस सेवा बंद करण्याची मागणी केली होती। कामगारांची सुरक्षितता महत्त्वाची असल्याने उरण मार्गावर धावणारी 30 आणि 31 नंबरची बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला। या मार्गावरील बसमधून रोज 7,000 प्रवासी प्रवास करत होते। नवी मुंबई परिवहन व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे हजारो प्रवाशांचे मात्र हाल होणार आहेत। लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचं निधन झालंय। वयाच्या 86व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे। मध्यरात्री 3 वाजता मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला। दरम्यान मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते। मनोहर जोशी यांच्या निधनाने दुःख झालं। ते एक दिग्गज नेते ज्यांनी लोकसेवेमध्ये वर्ष घालवली आणि महापालिका, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम घेतले। मनोहर जोशी यांना 4ही विधिमंडळामध्ये काम करण्याचा बहुमान लाभलेला आमदार म्हणून त्यांच्या मेहनतीबद्दलही स्मरणात राहतील अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केलाय। शिक्षण क्षेत्रातील सर ते लोकसभा अध्यक्ष म्हणून स्पीकर सर अशी भारदस्त कारकीर्द असणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला काळाने आपल्यातून हिरावून घेतलाय अशी शोकमग्न भावना व्यक्त करत मुख्यमंत्री यांनी ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली आहे। आपल्यासाठी वैयक्तिक पातळीवर ही मोठी हानी असून मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र एका सुसंस्कृत व्यासंगी नेत्याला मुकला असल्याचं देखील म्हटलंय। माजी लोकसभा अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाने दुःख झाले। देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांचं योगदान सदैव आपल्या स्मरणात राहील। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर मनोहर जोशी यांचं निधन अत्यंत दुःखद आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी मनोहर जोशी यांची ओळख होती। महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन राज्याच्या विकासासाठी परिश्रम घेतले। लोकसभेच्या अध्यक्षपदी असताना संसदेच्या प्रांगणात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात त्यांची प्रमुख भूमिका होती। आपण जोशी कुटुंबियांप्रती आपल्या सहसंवेदना व्यक्त करतो, शरद पवार यांनी ट्विट करत ही श्रद्धांजली अर्पण केली आहे। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाने मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारा सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड गेलाय। त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली। माजी लोकसभा अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी डॉक्टर मनोहर जोशी यांचे निधन झाले। मनोहर जोशी यांनी विविध पदांवर काम केलं। अगदी नगरसेवक पदापासून लोकसभा अध्यक्षपदापर्यंतचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता। नम्र, विनोदी परंतु मार्मिक भाषण ही त्यांची खासियत होती। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा एकनिष्ठ शिलेदार अशी त्यांची ओळख होती। त्यांच्या निधनामुळे एक लढवय्या नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलंय। या दुःखद प्रसंगात आम्ही सर्वजण जोशी कुटुंबियांसोबत आहोत। भावपूर्ण श्रद्धांजली असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी करून श्रद्धांजली अर्पण केली।